श्री गुरुदेव या तर मग सीताफळ खायला. सीताफळ बघा भरपूर पिकलेले आहेत. आमच्या सगळ्या बांधाच्या कडेनं सीताफळीची झाडे, आमच्याच काय आमच्या पूर्ण गावात कुठंही रस्त्याने जरी चालला तरी तुम्हाला सीताफळीचे झाडं दिसतील. कारण आमचा डोंगराळ भाग असल्यामुळं भरपूर अशी सीताफळं आहेत. जिथं काय पाणी नसन का तिथंही सीताफळं काय जात नाही बघा, उन्हाळ्यात सुद्धा जात नाही. तर असं छान असं सीताफळींची आमच्या इकडे जास्त प्रमाणात झाडं इथं बघा. इकडं मी आणि श्रेया करताय कुटी. आज आमच्या दोघीवरच नंबर आला होता कुटी करण्याचा. कारण पण असंच आहे, अहो गेले होते बघा गाय खरेदी करण्यासाठी, आणखी एक गाय आणायची होती. आणि इकडं मग आमच्या दोघींचीच कुटी. आज काही सुट्टी नव्हती, गुरुवार होता, तरी पण का ठेवून घेतल्या होत्या पुरी. हाताखाली लागते कोणी ना कोणी. आणि आप्पा पण गेले होते बार्शीला, त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्ही पण राहा पुरींनो घरी. त्याच्यामुळे त्या राहिल्या होत्या बघा. आता एकीला राहा म्हटलं की दुसरी लगेचच राहिला तत्पर. आणि ही गाय आणली बघा साळेगावच्या बाजारातून. आणि ही वेलेली गाय, हिने एक खोंड दिलेलं आहे बघा, म्हणजे एक बैल. आणि इकडं मग आमची पूजा चालली बघा. इकडं श्रेयानं ताट आणलं होतं आणि तिची पण पूजा करायची. आमच्या गोट्यातला हा 26वा फॅमिली मेंबर आहे बघा. म्हणजे की गोट्यातलं ही 26वी गाय आहे आमची. म्हणजे लहान मोठे मिळून 26वी. आणि त्यात म्हशी पण आहेत. असे 26 जनावरं झालेत बघा. आता कितीही जनावरं असू द्या आणि काहीही असू द्या, उल्हास मात्र नवीन आणि सतत पुढे पुढे पाऊल टाकण्याचाच आहे बघा. आणि इकडं मग पूजा करून घेतली श्रेयानं, पण पाया पडून घेतलंय. आणि चाललंय बघा ह्यांचं असं. आता हिची धार काढलेली नव्हती, आता धार ती काढून घ्यायची. धार झाल्यानंतर आम्हाला स्प्रिंकलर बदलायचं होतं, त्याच्यामुळं खाल्ल्या तुकड्यातून आता तुम्ही तर बघता ही छोटी छोटी सोयाबीन चिबडाच्या रानावर पेरलेली होती. आता भिजवल्यापासून छान दिसायला लागली. आणि आम्ही चाललो बघा गावाकडं. आज आरती असती त्याच्यामुळे चाललो घरी. आरतीला मंदिरात जाईपर्यंत छान अशी सजावट चालू होती लेकरांची. आणि मस्त असं गुरुमाऊलींचं LCDवर प्रवचन. प्रत्येकजण आरतीला येणारा भक्तगण काही ना काही प्रसादासाठी आणतो, जसं की लाह्या, शेंगदाणे, साखर. खूप छान. पुढे फुलांची आरास चालली बघा.